कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुमचा विचार करण्याची पूर्ण पद्धत बदलू शकते. तुम्ही कदाचित सध्या खूप काही सहन करत आहात, काही गोष्टी तुमच्या मनात आहेत पण तुम्ही कुणाला सांगत नाही आणि याच शांततेच्या मागे नशीब तुमच्यासाठी एक मोठा निर्णय तयार करत आहे. एक अशी बातमी जी अचानक तुमच्या समोर येईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची नवीन दिशा देईल. पण या आनंदासोबतच एक नातं जे तुम्हाला खूप जवळचं वाटत होतं ते आता तुमच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या टप्प्यावर आहे. ग्रहांची हालचाल स्पष्ट सांगते की हा काळ तुम्हाला सत्य दाखवणारा आहे आणि काही गोष्टींचा खरा चेहरा समोर आणणार आहे. तुम्हाला आता ठरवावं लागेल की तुम्ही भावनांमध्ये अडकणार का की वास्तव स्वीकारणार. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगितलेले संकेत आणि उपाय तुमच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात. नंबर 1 आहे पौर्णिमेचा काळ. हा केवळ चंद्र पूर्ण दिसण्याचा क्षण नसून तो एक गूढ आध्यात्मिक आणि ऊर्जा बदलाचा टप्पा असतो. या काळात चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने पृथ्वीवर प्रभाव टाकत असतो आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम मानवी मन, भावना आणि निर्णय क्षमतेवर होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या अंतर्मनात लपलेल्या भावना, विचार आणि इच्छा अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागतात. त्यामुळेच या कालावधीत घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. पुढील काही दिवस साधे नाहीत, ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. या काळात ब्रह्मांड तुमच्याशी संकेताच्या माध्यमातून संवाद साधत असते, फक्त ते ओळखण्याची गरज असते. पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे. ही गुड न्यूज तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होतात त्या गोष्टी अचानक यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रहस्थिती सूचित करते की तुमच्या कुंडलीत सकारात्मक ऊर्जा सक्रिय होत आहे, ज्यामुळे अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा होऊ शकतो. तुम्ही वाट पाहत असलेली ती एक बातमी आता तुमच्यापर्यंत येण्याच्या अगदी जवळ आहे. परंतु या सर्व सकारात्मक घडामोडींसोबत एक गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि ती म्हणजे तुमच्या जवळच्या एका नात्याबाबत निर्माण होणारी परिस्थिती. काही गैरसमज, काही न बोललेले शब्द किंवा काही जुन्या गोष्टी यामुळे त्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांचे संक्रमण असे असते जे नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण करतात. प्रत्येक आनंदामागे एक परीक्षा दडलेली असते आणि हीच ती वेळ आहे. जर तुम्हाला हे नाते वाचवायचे असेल तर आत्ताच सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा आपण अहंकार, गैरसमज किंवा संवादाच्या अभावामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो आणि या काळात तुमच्याकडून एक छोटी चूक देखील मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे शांत राहून, समजून घेऊन आणि योग्य संवाद साधणे आवश्यक आहे. आता उपाय काय करायचे? दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. हे तुमच्या नात्यांमध्ये स्थिरता आणेल आणि या काळात तुमच्या मनात अनेक विचार येतील, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. चंद्राच्या प्रभावामुळे भावनांची तीव्रता वाढते, त्यामुळे लहान गोष्टींचा मोठा परिणाम होऊ शकतो. मनावर नियंत्रण ठेवले तरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. ध्यान आणि प्रार्थना यांचा आधार घ्या. जर तुम्हाला नात्यातील तणाव कमी करायचे असेल तर संयम आणि समजूतदारपणा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. आता उपाय काय करायचे? सोमवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करा आणि ओम सोमाय नमः मंत्राचा जप करा. यामुळे चंद्राचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. करिअरच्या दृष्टीने पाहता हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता पौर्णिमेनंतरचा काळ हा स्थिरता आणि संधी यांचा संगम घेऊन येत आहे. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तर काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र येथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे पैशांचे योग्य नियोजन. ग्रहस्थिती सूचित करते की उत्पन्न वाढेल पण खर्चावर नियंत्रण नसेल तर लाभ टिकणार नाही. पैसा कमवणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्याचं जतन करणं आवश्यक आहे. आता उपाय काय करायचे? गुरुवारी पिवळ्या रंगाचे अन्न दान करा, विशेषतः चण्याची डाळ किंवा केळी. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि आर्थिक स्थैर्य वाढते. या काळात काही गोष्टी अचानक तुमच्यासमोर स्पष्ट होऊ लागतील. जे लोक, ज्या परिस्थिती किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आधी समजत नव्हत्या त्या आता तुम्हाला वेगळ्या दृष्टीने दिसू लागतील. हीच वेळ आहे सत्य स्वीकारण्याची. जे लपलेले आहे ते आता उघड होणार आहे आणि तेच तुमच्या पुढच्या निर्णयाला दिशा देणार आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम अधिक कठीण होऊ शकतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. विशेषतः एक जवळचे नाते ज्यामध्ये तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप गुंतलेले आहात त्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. गैरसमज, अपेक्षा आणि संवादाच्या अभावामुळे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकते. नाते टिकवायचे असेल तर वेळेत जागे व्हा, नाहीतर उशीर होऊ शकतो. आता उपाय काय करायचे? जर तुम्हाला हे नाते वाचवायचे असेल तर दररोज त्या व्यक्तीसाठी मनापासून सकारात्मक विचार करा आणि शक्य असल्यास शांतपणे संवाद साधा.
तर कन्या राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी जागृतीचा आहे. जे नातं संपत आहे ते तुम्हाला काही शिकवण्यासाठी आलं होतं आणि आता त्याचं कार्य पूर्ण झालं आहे. जी खुशखबर तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तुमच्या मेहनतीचं फळ आहे. म्हणून भूतकाळात अडकून राहू नका आणि स्वतःला दोष देऊ नका, कारण तुम्ही जिथे आहात तेथून पुढे जाण्यासाठी हा काळ तुम्हाला ढकलत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या नियंत्रणावर ठाम राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.